नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सोनू ट्रॅव्हलर. या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे ऐतिहासिक मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असे विविध ठिकाणे व त्यांचा इतिहास पाहायला मिळेल. तर हा चॅनल आपला नवीन चॅनल असून प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आज आपण जाणार आहोत पिंपळेश्वर मंदिर. हे एक महादेवाचे पुरातन काळातील मंदिर असून हे मंदिर विरोली गाव, पारनेर तालुका, अहमदनगर जिल्हा या ठिकाणी वसलेले आहे. तर मी या पिंपळेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेरपासून 12 किलोमीटर अंतरावर निसर्ग समृद्धतेने नटलेले विरोळी हे छोटेसे गाव. गावापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर वृक्षवेलींच्या सानिध्यात पिंपळ वृक्षांच्या छायेत पिंपळेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर उभे आहे. पिंपळेश्वर मंदिराचे हे जागृत देवस्थान असून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात असलेले येथील शिवलिंगाला पिंपळे म्हटले गेले असावे, अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थ सांगतात. सोबतच मंदिराविषयी आणखी एक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते. ती अशी की दधीची ऋषी यांचे पुत्र असलेले पिंपलाद ऋषी हे परम शिवभक्त होते. ते काशी विश्वेश्वराची मनोभावी भक्ती व सेवा करीत असताना काशी विश्वेश्वराने त्यांना तीर्थाटन करण्याची आज्ञा केली. तीर्थाटन करीत असताना पिंपलाद ऋषी जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी आले. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर त्यांना फार आवडला व ते इथेच ध्यानधारणा करू लागले. कालांतराने वृद्धात्वामुळे त्यांना काशी विश्वेश्वराची यात्रा करणे शक्य होईना. तेव्हा त्यांनी आपल्या योग्य सामर्थ्याने आपले शीर तडावेगळे केले. ते शीर या विरोळी गावातील पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरात पडले व धड तिथेच राहिले. त्यांच्या या भक्तीने व त्यागाने प्रसन्न होऊन काशी विश्वेश्वर 5 ठिकाणी लिंग रूपात प्रकट झाले व या शिवलिंगास पिंपळेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या खाली उतरून जावे लागते. खाली आल्यानंतर आपल्याला एका पिंपळ वृक्षाखाली पिंपलाद ऋषीचे शीर तसेच काळ्या पाषाणातील नंदी व शिवलिंग नजरेस पडते. जवळच गंगाकुंड असून हे 12 महिने प्रवाहित असते. यातील पाणी देखील पिण्यायोग्य आहे. पिंपळेश्वर महादेवाचे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला 2 मोठ्या विरगळ ऑइल पेंटने रंगवलेल्या आपल्या नजरेस पडतात. जवळच असणारा तलाव मंदिराची शोभा वाढवतो. निसर्गरम्य परिसर व मंदिरासोबत जोडली गेलेली सुंदर आख्यायिका यामुळे पिंपळेश्वर मंदिर हे स्मरणीय ठरते. तर हा या मंदिराचा छोटासा थोडक्यात इतिहास सांगितला आहे मी तुम्हाला. जर कोणी या मंदिरात याची इच्छा प्रकट करीत असेल तर प्लीज या मंदिराला नक्की भेट द्या. धन्यवाद.